हॅलो, आज इथे आपण बनवणार आहोत गुळाचा मस्त थंडगार असा सरबत। तर त्यासाठी आपण गुळ घेतलेला आहे, लिंबू, पुदिना, इथे मी सब्जा भिजत घातलेला होता 1 चमचा, तो असा छान भिजवून घेतलेला आहे। आणि इथे आपल्याला थोडं अद्रक लागणार आहे। इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गुळ टाकून घेऊया। इथे मी अद्रक घेतलेले कापून, ते टाकूया। आता ह्याच्यामध्ये पुदिन्याची पानं टाकूया आपण। इथे आपण साखरेचा वापर न करता हा सरबत बनवणार आहे। अर्धा लिंबू पिळून घेऊया। मीठ। आता ह्या मिश्रणामध्ये आपण थोडंसं थंड पाणी टाकूया आणि हे मिश्रण बारीक करून घेऊया। बघा, इथे मिश्रण छान आपण बारीक करून घेतलेलं आहे। बघा, इथे अशा पद्धतीने आपण हे मिश्रण छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया। भांड्यामध्ये थंड पाणी घालायचं आणि हे भांडं पण धुवून घ्यायचं। आता इथे आपण टाकूया सब्जा थोडासा। आता इथे आपण घालूया बर्फ आणि छान असं हलवूया। इथे थोडंसं मीठ घालूया आणि थंड पाणी। बघा, इथे तयार आहे मस्तपैकी आपला गुळाचा सरबत। साखर न वापरता तुम्ही घरच्या घरी असा मस्त सरबत करून दुपारच्या वेळेला पिऊ शकता। उन्हाळ्याचं तुम्ही असं सरबत करून प्याल ना तर पोटाला एकदम थंडावा मिळेल। आणि आपण ह्याच्यामध्ये पुदिना टाकलेला आहे। पुदिनामुळे शरीराला एकदम थंडावा मिळतो। तर हा अतिशय पौष्टिक असा थंडगार सरबत इथे तयार झालेला आहे। आता आपण या ग्लासांमध्ये सरबत काढून घेऊया। थोडासा सब्जा टाकूया, लिंबू आणि आपण केलेला हा सरबत। बघा, इथे मस्त तयार आहे आपला थंडगार गुळाचा सरबत। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा। आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील।